जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी या संत मुक्ताईंच्या समाधीस्थळाजवळ ती यात्रा भरलेली आहे। आपण या यात्रास्थळी आहोत आणि हेच खरं तर वादग्रस्त ठिकाण ठरलेलं आहे। याच यात्रेमध्ये जो काही हा समोर आपल्याला पाळणा दिसतो, याच पाळण्यामध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची मुलगी आणि तिच्यासोबतच्या काही मैत्रिणी आपल्या सुरक्षा रक्षकासह या ठिकाणी फिरायला आलेल्या होत्या आणि याच वेळेला काही टार्गेट मुलांनी त्यांचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला, त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला आणि छेडखानी केल्याचा प्रयत्न केला आणि यानंतर मात्र संपूर्ण राज्यभरात गदारोळ उडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कारण केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या बाबत जर असा प्रसंग घडला असेल तर सर्वसामान्यांच्या मुलींचं आणि महिलांचं काय, असा थेट सवालच रक्षा खडसे यांनी उपस्थित केलेला आहे। एकनाथ खडसेंनी सुद्धा या घटनेचा तीव्र निषेध केलेला आहे, तर रोहिणी खडसे यांनी सुद्धा महिलांच्या सुरक्षेबाबत राज्यामध्ये काय चाललेलं आहे असा थेट सवाल उपस्थित केल्यामुळे हे प्रकरण सध्या गाजल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। या समोरच्या पाळण्यामध्ये एका बाजूला रक्षा खडसे यांची मुलगी आणि त्यांच्या मैत्रिणी बसलेले होते, तर समोरच्या बाजूला ती तरुण मुलं जी होती ती या ठिकाणी बसल्याचं सांगण्यात येत आहे। आणि त्यानंतर मात्र या ठिकाणीच त्यांचा या मुलांनी पाठलाग केला आणि एकीला धक्काबुक्की केल्याचं सांगण्यात येतं। या सगळ्या प्रकाराला पोलीस जो सुरक्षा रक्षक होता त्याने या तरुणांना विरोध करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पोलिसाशी सुद्धा उज्जतबाजी आणि धक्काबाजी केल्याचं सांगण्यात येतं आहे। आणि त्यानंतर आता पोलिसांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये काही 5 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि एका जणाला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे। सगळ्यांना आता कधी अटक होईल अशा प्रकारची भूमिका रक्षा खडसे यांनी व्यक्त केलेली आहे। लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे। चंद्रशेखर नैवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।